नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी आपल्या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत बाल आरोग्य आणि क्रिटिकल केअर या विषयावर. आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर मिलिंद जमगी. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायचीच आहे, मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर मिलिंद जमगी हे अनुभवी बालरोग तज्ञ आहेत. ते पुण्याच्या अंकुरा चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट आणि आपत्कालीन विभागाचे प्रमुख आहेत. डॉक्टर जमगी यांनी MBBS, DCH, DNB पदवी प्राप्त केली आहे. तर भारतातून पीडियाट्रिक क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये ते सुपर स्पेशलायझेशन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ पीडियाट्रिक्स अँड चाइल्ड हेल्थ, बर्मिंगहममध्ये पीडियाट्रिक आणि कार्डियाक क्रिटिकल केअर, त्याचप्रमाणे सिक चिल्ड्रन रिट्रीवलमध्ये फेलोशिप पूर्ण केली आहे. डॉक्टर जमगी यांनी जिनेव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी वर्ल्ड फेडरेशन ऑफ पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह अँड क्रिटिकल केअर सोसायटीज या आंतरराष्ट्रीय संस्थेअंतर्गत वर्ल्ड PICU अवेअरनेस कमिटीमध्ये आशियाचं प्रतिनिधित्व देखील केलंय. सध्या ते WFPICCS एज्युकेशन कमिटीचे चेअरपर्सन आहेत. जागतिक स्तरावर बाल क्रिटिकल केअर क्षेत्रातील शिक्षण आणि संशोधनामध्ये त्यांचं योगदान पाहायला मिळतं. डॉक्टर जमगी राष्ट्रीय स्तरावर PICU फेलोशिप ट्रेनिंगचे मेंटॉर देखील आहेत. अनेक जणांना त्यांनी शिकवलंय. त्यांनी विविध नामांकित पुस्तकांमध्ये प्रकरणं लिहिलेली आहेत. अनेक शास्त्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख देखील प्रकाशित होत असतात. अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन आणि 9M फर्टिलिटी ही बालरोग आणि स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र क्षेत्रातील सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयांची साखळी भारतामध्ये पाहायला मिळते. त्याविषयी माहिती तुम्ही स्क्रीनवर पाहणारच आहात. तर आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित कोणतेही प्रश्न तुम्हाला जर विचारायचे असतील तर तुम्ही आता थेट डॉक्टर जमगी यांच्याशी बोलू शकता, त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आमचा स्टुडिओ क्रमांक त्यासाठी लिहून घ्या. 022-410-10-610 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. खरं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला पडलेला आहे तो म्हणजे आपण म्हणतो की बालरोग तज्ज्ञ. तर का असं बालरोग तज्ज्ञ ही कॉन्सेप्ट अशी वेगळी का आहे? म्हणजे मोठ्यांना जो आपण उपचार करतो तसं उपचार आपण लहान मुलांवर का नाही करू शकत? सगळ्यात अगोदर आपल्याला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की मुलं म्हणजे तरुण प्रौढ नव्हे. बरोबर. म्हणजेच खूप लोकांना काय वाटतं की आपलं मूल आजारी पडलं तर लगेचच जवळच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. ते कुठलंही हॉस्पिटल असो किंवा कुठलंही क्लिनिक असो. तर त्याच्याने काय होतं की समजा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, जे मायन्यूट सिम्पटम्स असतात, ज्या लहान मुलांमध्ये वेगळ्या असतात, प्रौढांपेक्षा वेगळ्या असतात, तर ते मिस व्हायचे चान्सेस असतात. आणि त्यामुळं लहान मुलांसाठी स्पेशल हॉस्पिटल जे असतात, बालरुग्ण हे कम्प्लिटली एक वेगळी स्पेशालिटी आहे. बालरोग तज्ज्ञ हे एक स्पेशलिस्ट आहेत त्यांच्यातच. त्याच्यामुळं मुलांना चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं हे मला वाटतं महत्त्वाचं असतं. आणि त्यातल्या त्यात पीडियाट्रिक क्रिटिकल केअर किंवा PICU जे आपण म्हणतो ते खूप कमी ठिकाणी आहेत भारतामध्ये. तुम्ही म्हणजे बोटावर मोजण्या इतक्या शहरामध्ये खूप चांगले PICUs बघता येतील तुम्हाला भारतामध्ये. त्यामुळे हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की आपल्या जवळपासच्या ठिकाणी चांगलं PICU किंवा चांगले पीडियाट्रिक हॉस्पिटल किंवा पीडियाट्रिशियन म्हणा आहेत, तिकडे तुमच्या मुलाला घेऊन जाणं खूप इम्पॉर्टंट असतं. जेणेकरून त्यांना लवकरात लवकर व्यवस्थित ट्रीटमेंट मिळेल आणि त्यांचं निदान होऊ शकेल लवकरात लवकर. नाहीतर तुम्ही त्याच्यामध्ये खूप टाईम वेस्ट होतो. समजा तुमच्या दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये गेलात, तिथून त्यांना निदान नाही झालं किंवा बेसिक एक फर्स्ट एड झाला, तर मग तिथून समजा मूल आजारी आहे, तुम्ही अजून दुसऱ्या हॉस्पिटलला जाणार. हा जो टाईम वेस्ट होतो ते टाळणं खूप इम्पॉर्टंट आहे. बिलकुल, नक्कीच. सर, आपल्याला कार्यक्रमामध्ये पहिला कॉल आलेला आहे. पुण्यावरून हा कॉल आलेला आहे. जगदीश बोलतायत. नमस्कार जगदीश, आपला प्रश्न विचारा. जगदीश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? मला असं वाटतं काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खरं तर याच तुम्ही जे काही आता बोललात सर, त्या विषयाशीच निगडीत माझा प्रश्न असणार आहे. लहान मुलांचं शरीर हे मोठ्यांपेक्षा कसं वेगळं आहे? म्हणजे त्यांची शरीर रचना अशी का वेगळी आहे की त्यांच्यावरती आपल्याला वेगळी ट्रीटमेंट करावी लागते? त्याविषयी थोडं सविस्तर सांगाल? बरोबर. जसं बघा, आता प्रौढांमध्ये कसं
बॉडी पूर्णपणे डेव्हलप झालेली असते है ना. त्याची फिजिओलॉजी म्हणा किंवा शरीर रचना ही कम्प्लिटली डेव्हलप झालेली असते. त्याची फिजिओलॉजी किंवा त्याचे मेडिसिन्स जे असतात, त्याचे ट्रीटमेंट जे असतात प्रौढांचे, ते फिक्स असतात जवळपास. पण तुम्ही जर बालरोगतज्ञ किंवा बालरोगामध्ये जर पाहिलात तर अगदी जन्मापासून ते 18-20 वर्षापर्यंतच्या मुलांना आपण पाहतो आम्ही. तर प्रत्येक स्टेजला त्यांची फिजिओलॉजी म्हणा किंवा त्यांची शरीररचना म्हणा किंवा त्यांच्या गरजा म्हणा किंवा त्यांना लागणारे औषधं हे सगळे वेगळे असतात. कारण तुम्ही जर एक नवजात अर्भक जर पाहिला तर त्याच्या शरीररचनामध्ये आणि एखाद्या 10 वर्षाच्या मुलाच्या शरीररचनेमध्ये किंवा 18 वर्षाच्या मुलाच्या शरीररचनेमध्ये खूप फरक असतो. त्यांना लागणाऱ्या सुविधा आणि त्यांना लागणाऱ्या मेडिसिन्स, ट्रीटमेंट हे सगळे पूर्णपणे वेगळे असतात. त्यामुळेच बालरुग्णांमध्ये पण आमच्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही पाहिलात तर NICU नावाचं एक ICU असतो, PICU नावाचा एक ICU असतो. NICU म्हणजे निओनेटल इंटेन्सिव्ह केअर, जे फक्त जन्मापासून ते 28 दिवसापर्यंत किंवा 1 महिन्यापर्यंतच्या मुलांना पाहतो. आणि PICU म्हणजे 1 महिन्यापासून ते 18 वर्षांच्या मुलांना आम्ही ट्रीट करतो, ॲडमिट करतो. म्हणजे हा खूप वाईड रेंज आहे, 1 महिन्यापासून ते 18 वर्षापर्यंत. त्यामुळं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला, जसं मी अगोदर म्हणलो की बालक म्हणजे तरुण प्रौढ नव्हे. ते आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एखाद्या 1 वर्षाच्या मुलाला लागणारं ट्रीटमेंट कम्प्लिटली वेगळं असतं प्रौढांपेक्षा. त्यामुळं हे व्हेरी इम्पॉर्टंट. बिलकुल सर. आपल्याला अजून एक कॉल आलेला आहे, वाईवरून हा कॉल आलेला आहे. सौरभ बोलतायत. नमस्कार सौरभ, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. सर, माझी मुलगी श्रेया जगताप म्हणून आहे. तर ती आता 4 वर्षाची आहे. तर तिला 2 वर्षाच्या असताना एन्केफलायटिस झालं होतं. तर इथे वाईमध्ये ती सुविधा नसल्यामुळे एक दिवस आमचा इथं लोकल डॉक्टरकडे गेला छोट्या मुलीसाठी, पण इथे काही ट्रीटमेंट झाली नाही. तिला फिट्स वगैरे यायला लागल्या. तर मग आम्ही नंतर पुण्याला दीनानाथ हॉस्पिटलला ऍडमिट झालो. तर त्याच्यानंतर तिला त्याच्यातून NMDR एन्केफलायटिस झालं. तर लास्ट 2 इयर्स पासून तिला ट्रीटमेंट चालू आहे आता. तर सध्या तिला एपिलेप्सी म्हणतायत डॉक्टर. तर ते तिला जे ड्रॉप्स येत आहेत तर ते कसे बरे करता येतील? बिलकुल, नक्कीच सर. कसं? धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल. आता बघा, तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याच्यामध्ये आता रिसेंटलीच माझ्याकडे सेम डिझीजने एक मुलगी ॲडमिट झाली होती. आम्ही कालच डिस्चार्ज केलं तिला. ह्याच्यामध्ये कसं असतं, एक मल्टीस्पेशालिटी टीम इन्वॉल्ड असतो. जसं की मी एक इंटेन्सिव्हिस्ट आहे, क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट आहे, मी ICU बघतो. त्यासोबतच आमच्याकडे पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट असतात जे स्पेसिफिकली या एन्केफलायटिस नावाचं जे रुग्णांमध्ये हे डिझीज पाहिलं जातं त्यांना ते ट्रीट करतात. आणि ह्याच्यामध्ये पण बऱ्याचशा एक स्पेक्ट्रम असतं. स्पेक्ट्रम म्हणजे काही मुलांना खूप माइल्ड डिझीज असू शकतो, काही मुलांना खूप जास्त सिव्हिअर प्रॉब्लेम असू शकतो. आता त्यांची मुलगी आता बरी होत असताना नंतर एपिलेप्सी किंवा मिरगी जे आपण म्हणतो त्याचे मेडिसिन्स तिला चालू करून बहुतेक डिस्चार्ज केले असावं. तर त्याच्यामध्ये आता हे आपण 1 वर्षानंतर काय होणार आहे आपण आत्ताच नाही प्रिडिक्ट करू शकत. कारण मेंदू हा एकदमच नाजूक अवयव असतो. त्याला जे आपण मेडिसिन्स देतोय है ना मिरगीसाठी, हे आता मुलीला मेडिसिन दिल्याच्या नंतर कसा रिस्पॉन्स येतो ते पाहून आपल्याला ते कमी जास्त करायला लागतात. त्यासाठी NMDR रिसेप्टर एन्केफलायटिस जे हे सांगतात, हे एक ऑटोइम्युन एन्केफलायटिस नावाचा प्रकार आहे. म्हणजे काय, तुमची एक रोगप्रतिकारक शक्ती असते, ती एक तुमच्या बॉडीच्या पोलीससारखे काम करते. म्हणजे बाहेरून येणारे इन्फेक्शन्सला फाईट करते तुमची इम्युनिटी. तसं न होता ऑटोइम्युन एन्केफलायटिसमध्ये काय होतं, ती रोगप्रतिकारक शक्ती तुमच्या स्वतःच्या अवयवांवर काम करायला चालू करते. इट स्टार्ट्स फायटिंग अगेन्स्ट युअर ओन बॉडी. त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम होतो. तर ह्याला पूर्णतः घालवण्यासाठी ट्रीटमेंट काही नसतो. पण सुरुवातीला जर तुम्ही व्यवस्थित ट्रीट केलं, लवकरात लवकर काही विशेष ट्रीटमेंट आहेत त्याचे, जसे इम्युनोथेरपी आहेत किंवा प्लाझ्माफेरेसिस म्हणतो आपण, किंवा दुसरे IVIG नावाचे ट्रीटमेंट आहेत. हे सगळं दिल्याच्या नंतर आपण जे फिट्सचे मेडिसिन चालू करतो ते नंतर त्याचं प्रोग्रेस पाहून आपल्याला कमी जास्ती करायला लागतं. अगदी बरोबर. सर, मी असं ऐकलं आहे की अंकुरा हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी एक वेगळी आणि खास अशी ॲम्ब्युलन्स आहे. तर याविषयी मला जाणून घ्यायचं आहे, ही ॲम्ब्युलन्स इतर ॲम्ब्युलन्सपेक्षा वेगळी कशी आहे? बरोबर. तर आमच्याकडे आता मी स्वतः रिट्रिव्हल मेडिसिनमध्ये फेलोशिप केलो आहे इंग्लंडमधून. तर बऱ्याचशा वेळी काय होतं, ॲम्ब्युलन्स म्हणजे एक आपण वाहतुकीसाठी एक गाडी अशी समजूत असते
की ज्याच्यामध्ये एक नर्स असेल आणि एक फास्ट जाणारी गाडी असेल असं समज असते. बट तसं नसतं. रिट्रीवल मेडिसिन हे कम्प्लिटली एक औषधशास्त्र आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जो आजारी आहे त्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणं ही एक कौशल्याची बाब आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट टीम लागते. तर आमच्याकडे तशी एक स्पेशल ॲम्ब्युलन्स आहे ज्याच्यामध्ये मी स्वतः त्याला हेड करतो आणि माझी टीम आहे. आमच्याकडे PICUमध्ये ट्रेन झालेले डॉक्टर्स आहेत, फेलोज आहेत, PICUमध्ये ट्रेन झालेले परिचारिका नर्सेस आहेत. आमचे ड्रायव्हरसुद्धा त्यांना आम्ही बेसिक लाईफ सपोर्ट आणि फर्स्ट एडसाठी ट्रेन केलेलो आहेत. या सगळ्या बाबी खूप इम्पॉर्टंट असतात एखादं रिट्रीवल सिस्टीम चालवताना, म्हणजे ट्रान्सपोर्ट करताना एका हॉस्पिटलमधून किंवा इंट्रा हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलमधून एका फ्लोअरमध्ये दुसऱ्या फ्लोअरला शिफ्ट करताना पण काही बाबी इम्पॉर्टंट असतात. त्यासाठी आमच्याकडे स्पेशली डिझाईन ॲम्ब्युलन्स आहे. आम्ही त्याला ICU ऑन व्हील्स म्हणतो. म्हणजे तुम्हाला जी ट्रीटमेंट ICUमध्ये मिळते मुलांना, जवळपास सेम ट्रीटमेंट ॲम्ब्युलन्सच्या पाठीमागे तुम्हाला दिली जाते जोपर्यंत तुम्ही हॉस्पिटलला पोहोचत नाही. बिलकुल. सर, तुम्ही आता बोललात PICU म्हणजेच पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर. नेमकं काय आहे, याची डेफिनेशन नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने आत काम चालतं, काय काय गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात? PICU म्हणजे पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट, म्हणजे बाल रुग्णांसाठी अतिदक्षता युनिट आहे ना. तर त्याच्यामध्ये जसं मी अगोदर म्हणलो की 1 महिन्यापासून ते जवळपास 18 वर्षांच्या मुलांना ज्या गंभीररित्या आजारी असतात जी मुलं, त्यांच्यावर आम्ही ट्रीटमेंट करतो. ICU कशासाठी इम्पॉर्टंट आहे आणि त्यात काय होतं, म्हणजे आम्ही जे मुलं एकदम गंभीररित्या ॲडमिट आहेत त्यांना कंटिन्युअस मॉनिटरिंग किंवा देखरेखीची गरज असते. बरोबर. तुम्ही एक क्षणसुद्धा वेस्ट करू शकत नाही. काही गंभीर आजार असे असतात की तुम्हाला कंटिन्युअस मॉनिटरिंग, जसे ब्रेनचे इंजुरी आहेत फॉर एक्झाम्पल, त्याला तुम्हाला कंटिन्युअस मॉनिटरिंग लागतो. त्यासाठी तशा मुलांना आपण ICUमध्ये ॲडमिट करतो. अच्छा, ओके. आपल्याला अजून एक कॉल आलेला आहे. सर, पुण्यावरून बोलतायत, सचिन बोलतायत पुण्यावरून. सचिन, आपला प्रश्न विचारा. डॉक्टर मिलिंद, नमस्कार. मी सचिन बोलतोय पुण्यावरून. नमस्कार. सर, माझा एक 1.5 वर्षाचा मुलगा आहे. तर आता चालायला लागलाय. तर तो चालता बोलता घरात इकडे तिकडे पळता कोणतीही वस्तू तोंडात घालत असतो. मग त्याला किती चान्सेस आहेत इन्फेक्शन होण्याचे हे विचारायचं होतं मला. सर, नक्कीच, खरं तर फार महत्त्वाचा प्रश्न आहे सर. ज्यावेळी मुलांना पाय येतात, ज्यावेळी ते चालायला लागतात, दे आर व्हेरी इन्क्विजिटिव्ह. त्यांना एक्सप्लोर करायचे असतात, बऱ्याचशा गोष्टी पाहून, टच करून किंवा तोंडात घालून बघायचे असतात. अशा वेळी काय होते, फ्लोअरवर खेळताना, खाली खेळताना त्यांना काही तोंडात घातलं तर त्यामुळे किटाणूंमुळे इन्फेक्शन यायचे चान्स खूप असतात. तर तुम्ही घरी काय करू शकता, त्यासाठी थोडंसं स्वच्छता बाळगा, लक्ष ठेवा मुलांकडं, जेणेकरून ते छोट्या छोट्या वस्तू तोंडात टाकू नये. इन्फेक्शन म्हणण्यापेक्षा काही अजून बऱ्याचशा गोष्टी असतात, जसे की काही हार्मफुल ऑब्जेक्ट्स आहेत, एकदमच ते धोकादायक असतात. तशा वस्तू जर मुलांनी तोंडात घातलं तर ते त्यांच्या श्वासनलिकेमध्ये किंवा अन्ननलिकेमध्ये जाऊन अडकू शकतात. फॉरेन बॉडी इंजेक्शन म्हणतो, त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बिलकुल. सर, आता इन्फेक्शनचा विषय निघालेलाच आहे, तर लहान मुलांमध्ये कॉमन आजार कुठले आहेत किंवा गंभीर आजार कुठले जे आतापर्यंतच्या तुमच्या अनुभवामध्ये तुम्हाला खूप जास्त लहान मुलांमध्ये पाहायला मिळालेत, आणि या आजारांना आईवडिलांनी किती गांभीर्याने घेतलं पाहिजे? तर म्हणजे आता साधारणतः आमच्या ICUमध्ये मोस्ट कॉमन प्रॉब्लेम्स जे आम्ही बघतो, म्हणजे मोस्ट कॉमन म्हणजे श्वसनाशी रिलेटेड, म्हणजे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स किंवा रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स खूप कॉमन असतात. जसे म्हणजे निमोनिया म्हणा किंवा रेस्पिरेटरी डिस्ट्रेस आणि डेंग्यू, सेप्सिसमुळे होणारे ब्लड प्रेशरमध्ये फ्लक्च्युएशन्स. बिलकुल. या सगळ्या गोष्टी मोस्ट कॉमन या गोष्टी आपण पाहतो. किंवा हार्टशी रिलेटेड किंवा हृदयाशी रिलेटेड प्रॉब्लेम असू शकतात, किंवा ट्रॉमा, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, फॉल, हेड इंजुरी म्हणजे वरून खाली पडल्यावर लागणारे मेंदूला लागणारा मुकामार किंवा त्याच्याने होणारे सिरियस प्रॉब्लेम्स, ह्या सगळ्या मोस्ट कॉमनली आम्ही बघतो आमच्या ICUमध्ये. बिलकुल, नक्कीच. आपल्याला अजून एक कॉल आलेला आहे. सर, सौरभ जगताप बोलतायत वाईवरून. नमस्कार सौरभ, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. सर, माझा अजून एक क्वेश्चन आहे, जसं की मी आधी क्वेश्चन विचारला होता की तिला NMDRA एन्केफेलायटिस मध्ये तिला IVIG सुरुवातीला दिलं, जे वर्क केलं नाही. त्याच्यानंतर तिला रिटॉक्सिमॅबचे 8 इंजेक्शन्स दिले, त्याच्यामुळे पण एवढा फारसा फरक नाही पडला. मग सरांनी आता टॅपरिंग डोस साठी
मिथाइल पेडनेसोलन इंजेक्शन चालू केलेत, पण त्यामुळे तिचे ड्रॉप्स हे खूप कमी होत, म्हणजे त्याचा इफेक्ट होतोय. दर महिन्याला एक इंजेक्शन आहे. तर आता NMDR एन्केफ्लायटिस साठी आपल्या इथं काही उपाय आहेत का? आणि जर मला तो पूर्ण बरा करायचा आहे, म्हणजे ऍटलीस्ट तिचं लाईफ चांगलं जगता यावं, यासाठी काय करता येईल? सो तुमचा प्रश्न ॲक्च्युली बघितलं तर पिडियाट्रिक न्यूरोलॉजीशी रिलेटेड आहे. तर मी जसं अगोदर सांगितलं की NMDR रिसेप्टर अँटीबॉडीमुळे होणारे एन्केफेलायटिस म्हणजे हा एक मेंदूचा प्रॉब्लेम आहे. तर त्याला आम्हाला खरं तर तुमच्या बाळाला बघितल्याशिवाय नक्की ट्रीटमेंट इथं सांगणं खूप अवघड आहे. तर तुम्ही जर आमच्याकडे येऊ शकला, ही माझी विनंती राहील, तर आपण डिटेलमध्ये एक्झामिनेशन करून आत्तापर्यंत काय ट्रीटमेंट गेलेलं आहे हे पाहून पुढच्या ट्रीटमेंटबद्दल आपण डिस्कस करू शकतो. बिलकुल. सर, आपण पाहतोय आता पावसाळा येऊ घातलाय, ऑलमोस्ट आता पाऊस पडायला सुरुवातच झालेली आहे. जून महिना सुरू झालेला आहे आणि या काळामध्ये लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजार कुठले कुठले जास्त पाहायला मिळतात? आता पावसाळ्यामध्ये मोस्टली होणारे आजार म्हणजे पाण्यामुळे, म्हणजे वॉटरबॉर्न इन्फेक्शन्स, वेक्टरबॉर्न इन्फेक्शन्स म्हणजे कीटकांमुळे, म्हणजे किंवा मॉस्किटो बाईट्स किंवा फ्लाईज म्हणतो आपण, जे त्यांच्यामुळे होणारे आजार. आता गढूळ पाणी, आता मुलं काय करतात, पाऊस पडला की गढूळ पाण्यात खेळायला जातात, फ्लड वॉटर्स, तर त्याच्यामध्ये येणारे आजार, त्याच्यामुळे येणारे आजार वेगळे असतात. आता मोस्ट कॉमनली येणारे आजार म्हणजे डास चावल्याच्या नंतर मलेरिया, डेंग्यू, चिकनगुन्या हे आजार पाहण्यात येतात. आणि किंवा ओलसर आणि दमट वातावरणामुळे व्हायरसेस आणि बॅक्टेरिया वाढतात, त्याच्यामुळे निमोनिया, कोल्ड कॉफ, फ्लू हे साधारणतः जास्ती पाहायला मिळतं आपल्याला पावसाळ्याच्या नंतर. किंवा लेप्टोस्पायरोसिस नावाचं एक बॅक्टेरियल इन्फेक्शन असतो, जे गढूळ पाण्यामध्ये खेळल्याने होऊ शकतं. आणि फंगल इन्फेक्शन्स होऊ शकतात, किंवा म्हणजे जसं की दमट मी म्हणलं वातावरणामुळं स्किन इन्फेक्शन्स, फंगल इन्फेक्शन्स व्हायचे चान्सेस जास्ती असतात. बिलकुल. सर, मुलांमध्ये अशी लक्षणं दिसली, सपोज तुम्ही आता जे काही आजारांची नावं घेतली त्याच्यापैकी जर का कुठल्या आजाराचं लक्षण दिसलं, तर मग पेरेंट्सने नेमकी कशा पद्धतीने पाऊल उचललं पाहिजे, किती गांभीर्याने घेतलं पाहिजे, आणि आपत्कालीन स्थितीमध्ये कसं डॉक्टरांशी त्यांनी संवाद साधला पाहिजे? तर मी मोस्ट कॉमन प्रॉब्लेम सांगतो, जेणेकरून अशा कंडिशनमध्ये तुम्ही हॉस्पिटलला जायला पाहिजे. ओके. असं बऱ्याचशा लोकांना काय वाटतं, ताप आला की इमर्जन्सी. बरोबर. तसं नसतं. ताप हे फक्त एक लक्षण आहे. तर तुमच्या बाळाला जर कंटिन्युअस ताप येतोय, तुम्ही पॅरासिटामॉल दिला किंवा दुसरे मेडिसिन दिला, ताप कमी होत नाही आहे एक, किंवा तुमचं बाळ खूप जास्त झोपून राहतोय आणि व्यवस्थित खात नाही आहे, पित नाही आहे, आणि जवळपास 24 तासामध्ये साधारणतः 4 ते 5 वेळा त्यांनी युरिन केलेलं पाहिजे. समजा त्याने युरिन 4 ते 5 वेळापेक्षा कमी होत आहे 24 तासामध्ये, किंवा कंटिन्युअसली उलट्या होत आहेत, किंवा तुम्हाला डोळ्यांमध्ये किंवा स्किनमध्ये येलो कलर दिसतो, म्हणजे कावीळ, किंवा लूज मोशन्स होत आहेत, है ना, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लड दिसतोय, किंवा मोशन्स एका दिवसामध्ये जवळपास 8 ते 10च्या वरती होत आहेत. अशा कंडिशन्समध्ये तुम्ही लवकरात लवकर जवळच्या बालरोग तज्ज्ञांकडे जाणं इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. आपल्याला पुण्यावरून एक कॉल आलेला आहे. सर, प्रवीण बोलतात पुण्यावरून. नमस्कार प्रवीण, आपला प्रश्न विचारा. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की सध्या कोविडच्या केसेस फार वाढत आहेत, सो आपण काय विशेष काळजी घेतली पाहिजे मुलांसाठी? खूप चांगला प्रश्न आहे. बिलकुल. कारण आपण 2019, 20, 21 जवळपास ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ऐकलो याच्याबद्दल. आणि आत्ता रिसेंटली काही शहरांमध्ये कोविडच्या केसेस वाढत आहेत, आणि इट्स गुड की पुण्यामध्ये एवढ्या केसेस आम्ही अजून पाहिलेल्या नाही आहेत. तर जनरली तुम्ही लहान मुलांमध्ये जर तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेला जात असेल, तर तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट, तर त्यांना कोल्ड कॉफ फीवर असेल तर त्यांना शाळेला पाठवू नका इन जनरल. बिलकुल. कारण त्याच्यामुळे हा कुठलाही व्हायरल इन्फेक्शन, फ्लू असू शकतो किंवा कोविड असू शकतो. तसं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या पाल्याला घरी ठेवा जोपर्यंत ते सिम्पटम्स कमी होत नाहीत. समजा तुमच्या मुलाला कोल्ड, कॉफ आणि ब्रीदिंग प्रॉब्लेम होतो, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो, तशा स्थितीमध्ये लवकरात लवकर हॉस्पिटलला जाणं इम्पॉर्टंट आहे. सर, भारतामध्ये पिडियाट्रिक क्रिटिकल केअरमध्ये कोणकोणती प्रमुख आव्हानं तुम्हाला पाहायला मिळतात? तर आव्हानं जर तुम्ही मला विचारलात, तर मी जसं म्हणलो की तुम्ही लिटरली बोटावर मोजण्या इतके हॉस्पिटल्स आहेत भारतामध्ये, फक्त PICUचं जिथं चांगलं काम होतं. बिलकुल. तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे भारतात ह्याच्याबद्दल संशोधन खूप कमी आहे,
आणि एखादं PICU चालवण्यासाठी जे आम्हाला यंत्र लागतात, जे साधनं लागतात, ते खूप कमी ठिकाणी मिळतात आणि ते खूप महाग असतात, कारण कमी ठिकाणी वापर होतो त्याचा. आणि ट्रेंड स्टाफ मिळणं खूप अवघड आहे. म्हणजे जसं आता मी इंटेन्सिव्हिस्ट आहे, माझ्यासारखे इंटेन्सिव्हिस्ट मिळणं पण खूप अवघड आहे. पीडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे खूप कमी ठिकाणी असतात. आणि PICUमध्ये काम केलेले आणि ट्रेंड नर्सेस मिळणं अवघड असतं. आणि ओव्हरऑल द इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आमच्या हॉस्पिटलचं, जे म्हणजे आमचं हॉस्पिटल अंकुरा हॉस्पिटल हे पीडियाट्रिक टर्शरी केअर हॉस्पिटल आहे. म्हणजे आमच्याकडे बाकीच्या हॉस्पिटलमधून रेफर करून एकदम आजारी असलेले किंवा त्यांच्याकडे एका छताखाली सगळे पीडियाट्रिक सुपर स्पेशालिस्ट मिळणं खूप इझी असतं आमच्या हॉस्पिटलमध्ये. हे सगळे ट्रेंड स्टाफ मिळणं खूप अवघड आहे भारतामध्ये. हे एक आव्हान आहे आमच्याकडे. बिलकुल. एखादा गंभीर अवस्थेतील जर लहान मुलगा तुमच्याकडे आला ट्रीटमेंटसाठी, तर त्यावर तुम्ही ट्रीटमेंट कशी करता मला जाणून घ्यायचं आहे, कारण हे तुम्हा डॉक्टरांसाठी इमोशनली आणि मेंटली खूप चॅलेंजिंग असतं. तर कसं तुम्ही टॅकल करता या परिस्थितीला? बघा, आम्ही जर तसा विचार केला तर प्रत्येक मूल जे आमच्या ICUमध्ये येतं तो गंभीरच असतो, त्यासाठी ते ICUमध्ये असतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं, साहजिकच एखाद्याचं मूल ICUमध्ये ॲडमिट झाला तर त्यांच्यामध्ये खूप सारे इमोशन्स असतात, ते टेन्शनमध्ये असतात पालक. त्यांना माहीत नसतं की काय होते आतमध्ये ICUमध्ये त्यांच्या मुलांसोबत, किंवा त्याचं निदान काय लागलेलं आहे, पुढची ट्रीटमेंट आणि प्रोग्रेस कसा असेल. तर याच्यासाठी आम्ही ज्यावेळी आतमध्ये असतो, आमचे नर्सेस, आमची टीम, डॉक्टर्स, तर आमचा ध्येय हेच असतो की लवकरात लवकर त्याचा निदान लावून त्याच्यावर लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करावी. आणि हे सगळं करताना आम्ही इमोशनली पण पेरेंट्सना सपोर्ट करतो आमच्या हॉस्पिटलमध्ये. त्यांना रेग्युलर अपडेट्स देतो, दिवसातून 2, 3, 4 वेळा त्यांना आतमध्ये ICUच्या आतमध्ये बोलवून त्यांना दाखवतो बाळाला काय चाललं आहे, त्यांच्या बाळासोबत ट्रीटमेंट कशी चालू आहे. आणि त्यांना बसून आम्ही समजावून सांगतो की त्यांच्या पाल्याला काय झालेलं आहे. तर हे सगळं करताना आम्हाला थोडंसं करुणाभाव असणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो वी टॉक टू देम इन अ व्हेरी एम्पॅथिक वे. बिलकुल, नक्कीच. सर, आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. थोडक्यात मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. ते म्हणजे आता जे काही तुम्ही लहान मुलांवरती उपचार करत आहात किंवा पीडियाट्रिक क्रिटिकल केअरमध्ये सध्या नवीन प्रगती किंवा टेक्नॉलॉजी काही आलेली आहे का? हो, बऱ्याचशा नवीन प्रगती झालेल्या आहेत आता PICU रिलेटेड ट्रीटमेंटमध्ये म्हणा, किंवा जे नवीन गॅजेट्स आहेत जसे अल्ट्रासाऊंड, बेडसाईड अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी ज्याला आपण म्हणतो, ते वापरलं जातं बऱ्याचशा वेळी आमच्या ICUमध्ये. आणि AI इज बिईंग यूज्ड इन लॉट ऑफ, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बऱ्याचशा ठिकाणी वापर होत आहे. टेलिमेडिसिनचा प्रोग्रेस झालेला आहे. आणि नवीन नवीन व्हेंटिलेटर्स किंवा इक्विपमेंट्स आणि गॅजेट्स आलेत. मॉनिटरिंगचे वेगळे वेगळे इक्विपमेंट आणि इन्स्ट्रुमेंट्स आलेत आपल्याकडे. बिलकुल, नक्कीच सर. खरं तर बाल आरोग्य आणि क्रिटिकल केअर या विषयावर खूप छान चर्चा आज आपली झाली आहे. तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन तुम्ही आज केलं आहे सर, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आभार, धन्यवाद. आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम TV.